नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण इयत्ता 9वी गणित भाग 2 मधील पहिले प्रकरण भूमितीतील मूलभूत संबोध हे प्रकरण सुरू करतोय। त्यामध्ये पहिला मुद्दा आहे बिंदूचे निर्देशक व अंतर। बिंदूचे निर्देशक व अंतर त्यामधील पहिला भाग आपण पाहूया की बिंदूचे निर्देशक। आता बिंदूचे निर्देशक ही संज्ञा समजण्यासाठी आपल्याला एक संख्यारेषा आपण इथे घेतलेली आहे। संख्यारेषेमध्ये मधोमध शून्य असते है ना। उजव्या बाजूला आपण धन संख्या घेतो 1 2 3 4 आणि डाव्या बाजूला ऋण संख्या घेतो ऋण 1 ऋण 2 ऋण 3 आणि ऋण 4 याच पद्धतीने पुढे। बरोबर आहे। या प्रत्येक बिंदूला आपण नाव देऊया। इथं शून्याला नाव देतो O। उजव्या बाजूला जे बिंदू घेतलेले आपण 1 2 3 4 त्याला आपण नाव देतो A B C आणि D। तसंच डाव्या बाजूला नाव देतो E F G आणि H। बरोबर आहे। तर दिलेल्या प्रत्येक बिंदूसाठी इथं बिंदूचं नाव इथं 0 या बिंदूवरती जे नाव आहे ते आपण नाव दिलेलं आहे O 1 ला नाव दिलेलं आहे A 2 ला नाव दिलेलं आहे B। बरोबर आहे। तर हा बिंदू A बिंदू B बिंदू C बिंदू D असे आपण नाव सांगतो। बरोबर आहे। तर बिंदूचे निर्देशक म्हणजे संख्यारेषेवरती जो बिंदू असेल त्या बिंदूशी निगडित जी संख्या असेल कनेक्टेड जी संख्या असेल त्या संख्येला त्या बिंदूचे आपण काय म्हणणार आहे निर्देशक असे म्हणणार आहे। उदाहरणार्थ बिंदू A चे निर्देशक तर बिंदू A चे निर्देशक काय असणार इथे बिंदू A चे निर्देशक म्हणजे A शी निगडित असलेली संख्या किती आहे इथं 1 आहे। तर बिंदू A चे निर्देशक झालं 1। त्यानंतर बिंदू C चे निर्देशक काय असणार आहे तो 3 असणार आहे। बिंदू F चे निर्देशक काय असणार आहे तो F चे निर्देशक ऋण 2 असणार आहे। या पद्धतीने समजते। तर या पद्धतीने संख्यारेषा असेल संख्यारेषेवरती जे काही बिंदू दिले असतील त्यांना आपण नाव देऊया। त्या नावाशी कनेक्टेड जी संख्या असेल त्या संख्येला आपण काय म्हणणार आहे त्या बिंदूचे निर्देशक असे म्हणणार आहोत। ठीक आहे। आता त्यानंतर दुसरा जो भाग आहे तो म्हणजे अंतर। जर है ना A आणि B किंवा A आणि D हे दोन बिंदू असतील हे काय असतील दोन बिंदू असतील। ठीक आहे। हे दोन बिंदू असतील आणि असतील तर A व D मधील अंतर त्याला आपण कसं दाखवणार डिस्टन्स A, D ने दर्शवितात। ठीक आहे। कसं दर्शविणार D कंसामध्ये A, D D म्हणजे डिस्टन्स म्हणजे अंतर। इंग्रजीमध्ये डिस्टन्सला काय म्हटलं जातं अंतर। तर त्या अंतराचं डिस्टन्सचा D वापरला जातो इथं आणि A, D ज्या दोन बिंदूंचं आपल्याला अंतर घ्यायचंय ते दोन बिंदू कंसामध्ये लिहायचे। ठीक आहे। तर इथं या आकृतीवरून जर मला डिस्टन्स AD काढायचा असेल तर सर्वप्रथम मला A चे निर्देशक पाहावे लागेल काय आहे ते। तर A चा निर्देशक आहे 1 आणि D चा निर्देशक किती आहे 4 आहे। बरोबर आहे। या दोन्ही निर्देशक मध्ये मोठा निर्देशक कोणता तो बघायचा। इथं मोठा निर्देशक कोणता येणार आहे 4 हा मोठा निर्देशक आहे। तर तुम्हाला एवढंच करायचंय की मोठ्या निर्देशक मधून छोटा निर्देशक काय करायचंय वजा करायचंय। तर तुम्हाला मिळेल इथे 4 वजा 1 बरोबर किती येणार 3 येणार। समजते। तर डिस्टन्स काढण्यासाठी तुम्हाला काय करायचंय फक्त मोठ्या निर्देशक मधून छोटं निर्देशक काय करायचंय वजा करायचंय एवढं फक्त करायचं आहे। ठीक आहे। आता समजा डिस्टन्स तुम्हाला FC काढायचंय काय काढायचंय FC। तर F चे निर्देशक किती आहे ऋण 2 आहे आणि C चे निर्देशक किती आहे 3 आहे। बरोबर आहे। मग 3 मोठा आहे की ऋण 2 मोठा आहे। तर लक्षात ठेवा धन संख्या ही ऋण संख्येपेक्षा नेहमी काय असते मोठी असते। म्हणल्यानंतर C चे निर्देशक हे मोठे असणार आहे। म्हणल्यानंतर 3 मधून आपल्याला वजा करायचंय कुणाला F चे निर्देशकला आणि F चे निर्देशक किती आहे ऋण 2 आहे। बरोबर आहे। हे ऋण चिन्ह जे वजाचं चिन्ह घेतलेले ते सूत्राचंच चिन्ह आहे आणि ऋण 2 हे काय F चे निर्देशकची किंमत आहे। मग या दोघांची वजाबाकी करूया तर 3 ऋण धन 2 होणार आणि 3 अधिक 2 किती येणार हे 5 येणार। तर डिस्टन्स FC
बरोबर किती येणार, हे 5 येणार. काय अडचण नाही यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर डिस्टन्स HE काढायचा असेल आपल्याला. काय काढायचं असेल, HE. तर H चे निर्देशक किती आहे, -4 आणि E चे निर्देशक किती आहे, -1. आता -4 मोठं की -1 मोठं, तर संख्यारेषेवरती जी संख्या उजव्या बाजूला असेल ती संख्या नेहमी मोठी. आता इथं आपण दोन संख्येशी तुलना करतोय, -1 आणि -4, बरोबर आहे. तर या -1 आणि -4 मध्ये -1 ही उजव्या बाजूला येते, -4 ही डाव्या बाजूला येते. तर -1 ही मोठी संख्या असेल आणि म्हणून आपण -1 मधून वजा करणार कुणाला, -4 ला. तर तुम्हाला मिळेल -1 धन 4, म्हणजेच किती येणार, हे आता भिन्न चिन्ह आली दोन्ही संख्येला. जर भिन्न चिन्ह असेल तर काय करायचं, तुम्हाला मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायचे. 4 मधून 1 गेले, किती येणार आहे, 3. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठी संख्या 4 ही धन आहे, म्हणून उत्तर किती येणार आहे, धन 3 येणार आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने जर आपल्याला संख्या रेषा दिल्या असेल, त्यावरती काय बिंदू दिले असतील, तर त्या दोन बिंदूमधील अंतर आपण या पद्धतीने काढू शकतो. ठीक आहे. अंतर काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, फक्त त्यांच्या निर्देशकांपैकी मोठ्या निर्देशकामधून लहान निर्देशक काय करायचे, फक्त वजा करायचं आहे. ठीक आहे. ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट की कोणत्याही दोन बिंदूतील अंतर ही ऋणोत्तर वास्तव संख्या असते. जे अंतर आहे ते कधी ऋण नसते, ऋणोत्तर असते ते. ठीक आहे. तर या पद्धतीने सराव संच 1.1 मधील पहिला प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे याच पद्धतीने. ठीक आहे. याच पद्धतीने तुम्हाला तिथे संख्या रेषा दिलेली आहे, काही बिंदूंची नावे दिलेली आहे आणि या पद्धतीने तुम्हाला काय करायचे, अंतर शोधायचे आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 आहे पहा, सराव संच 1.1 मधील दुसरा प्रश्न आहे. सराव संच 1.1 मधील दुसरा प्रश्न आहे पहा, की बिंदू A चा निर्देशक x आणि बिंदू B चा निर्देशक y आहे, तर खालील बाबतीत डिस्टन्स AB काढा. ठीक आहे. x म्हणजे A चा निर्देशक दिलेला आहे तुम्हाला 6 आणि y ची किंमत दिली आहे -2, म्हणजे तो B चा निर्देशक आहे. तर आपल्याला डिस्टन्स AB काढायचं आहे. ठीक आहे. डिस्टन्स AB. तर या दिलेल्या किमतीमध्ये मोठी किंमत कोणती ती ठरवायची आधी, आणि मोठ्या किमतीमधून छोटी किंमत काय करायची, आपल्याला वजा करायची आहे. तर 6 मधून वजा करणार मी कुणाला, -2 ला, कारण धनसंख्या ही मोठी असते ऋणसंख्येपेक्षा. तर किती येणार, हे 6 ऋण धन 2 बरोबर किती येणार, 8 येणार. तर हे झालं पहिलं उत्तर. त्यानंतर दुसरं उदाहरण घेतो पहा, की x बरोबर -3 आणि y बरोबर -6. x बरोबर -3 आणि y बरोबर -6. तर डिस्टन्स AB बरोबर, आता इथं -3 मोठं की -6 मोठं, पुन्हा संख्या रेषेवरती आपण गेलो तर -3 ही मोठी येणार आहे आणि -6 इथं कुठंतरी येणार आहे डाव्या बाजूला, बरोबर आहे. तर -3 या संख्येमधून -6 ला आपण काय करणार आहे, वजा करणार आहे. तुम्हाला मिळेल -3 ऋण धन 6 बरोबर 6 मधून 3 गेले, किती राहणार, 3. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह धन 3, हे त्याचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. तर या पद्धतीने सराव संच 1.1 मधील पहिला आणि दुसरा प्रश्न बिंदूचे निर्देशक या संकल्पनेवरती तुम्हाला काय करायचं आहे, सोडवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे दरम्यानता. समजण्यासाठी मी 3 बिंदू घेतले, एक रेषीय 3 बिंदू. ठीक आहे. तर आपल्याला 3 शक्यता मिळतील, की इथं बिंदू Q हा P आणि R च्या दरम्यान आहे, बरोबर आहे. इथं बिंदू P हा R आणि Q च्या दरम्यान आहे, आणि तिसरं की बिंदू R हा P आणि Q च्या दरम्यान आहे, बरोबर आहे. या पद्धतीने तुम्हाला 3 शक्यता भेटतील दरम्यानतेसाठी, की 3 बिंदू असतील, तर त्यापैकी पहिला Q हा दरम्यान असेल, P दरम्यान असेल किंवा R दरम्यान असेल. ठीक आहे. जर पहिल्या आकृतीसाठी, पहिल्या शक्यतेसाठी जर डिस्टन्स PR म्हणजे PR चा अंतर बरोबर डिस्टन्स PQ म्हणजे PQ चा अंतर अधिक डिस्टन्स QR असेल, तर बिंदू Q हा P व R च्या दरम्यान आहे असे म्हणतात. समजते. जर डिस्टन्स है ना
आहे असे म्हणतात आणि त्याला P डॅश Q डॅश R ने दर्शवितात। समजतंय का पहा? ठीक आहे। इथं पहिल्या शक्यतेसाठी डिस्टन्स PR म्हणजे P पासून R चं अंतर, हे अंतर PQ अधिक QR या दोघांच्या अंतराच्या बेरजे एवढं यायला पाहिजे। जर बेरजे एवढं येत असेल तर आपण म्हणू की बिंदू Q हा P आणि R च्या दरम्यान आहे आणि त्याला P डॅश Q डॅश R असे आपण दर्शवू। जर फक्त एवढंच दिलं असेल की P डॅश Q डॅश R, तर याचा अर्थ हे तिन्ही बिंदू एक रेषीय बिंदू आहे आणि बिंदू Q हा P आणि R च्या दरम्यान आहे। तर ठीक आहे। जर दुसरी शक्यता आपण पाहिली तर डिस्टन्स RQ, इथे समीकरण काय मिळालं पाहिजे आपल्याला की डिस्टन्स RQ बरोबर डिस्टन्स RP अधिक डिस्टन्स PQ। समजतंय? त्यावेळेस आपण म्हणू की बिंदू P हा R आणि Q च्या दरम्यान आहे। त्याच पद्धतीने तिसरी जी शक्यता आहे त्यामध्ये आपण घेणार डिस्टन्स PQ बरोबर डिस्टन्स PR अधिक डिस्टन्स RQ। त्यावेळेस आपण म्हणू की बिंदू R हा P आणि Q च्या दरम्यान आहे। ठीक आहे। आणि याचाच उपयोग करून आपल्याला प्रश्न क्रमांक 3 सोडवायचा आहे। पहा, प्रश्न क्रमांक 3 आहे की खालील दिलेल्या माहितीवरून कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान आहे ते ठरवा। दिलेले बिंदू एक रेषीय नसतील तर तसे लिहा। ठीक आहे। एकूण किती उदाहरणे? त्यामध्ये 6 उदाहरणे आहेत। 6 पैकी 2 उदाहरणे मी दाखवतो। ठीक आहे। आणि उरलेली उदाहरणे तुम्हाला सोडवायची आहेत। ठीक आहे। एकदम सोपी आहे। पहा की डिस्टन्स PR दिलेला आहे, डिस्टन्स PQ दिलेला आहे आणि डिस्टन्स QR दिलेला आहे। यामध्ये सर्वात मोठं जे अंतर असेल ते अंतर पहिले लिहून घ्यायचं। तर डिस्टन्स PQ हे सर्वात मोठं अंतर आहे, तर डिस्टन्स PQ बरोबर किती दिलेलं आहे? 10 दिलेलं आहे। ठीक आहे। आणि त्यानंतर उरलेल्या दोन अंतरांची बेरीज करायची, म्हणजे तुम्हाला मिळेल डिस्टन्स PR अधिक डिस्टन्स QR या दोघांची बेरीज करायची। ती मिळेल तुम्हाला 7 अधिक 3 म्हणजे किती येणार? ती 10 आली। ठीक आहे। तर ही बेरीज, आलेली बेरीज आणि दिलेले मोठे अंतर, हे दोन्ही अंतर समान आहेत का ते चेक करा। समान आहे तर लिहायचं तिथं की म्हणून डिस्टन्स PQ बरोबर डिस्टन्स PR अधिक डिस्टन्स QR। ठीक आहे। आणि म्हणून जर हे दोन्ही किमती जर समान असतील म्हणजे मोठं अंतर, दोन बिंदूमधील मोठं अंतर हे इतर दोन अंतरांच्या बेरजे एवढत असेल तर आपण म्हणू की हे तिन्ही बिंदू P, Q आणि R हे तिन्ही बिंदू कसे आहेत? एक रेषीय बिंदू आहेत। ठीक आहे। आणि म्हणून बिंदू P, Q, R हे एक रेषीय बिंदू आहेत। आता आपल्याला लिहायचंय की कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान आहे। बरोबर आहे। तर आपण ज्या दोन अंतरांची बेरीज केलेली आहे, लक्षात ठेवा, ज्या दोन अंतरांची बेरीज केलेली आहे त्या दोन्ही अंतरामध्ये कोणता बिंदू सामायिक आहे? तर इथं बिंदू R हा सामायिक आहे। बरोबर आहे। तर बिंदू R हा इतर दोन बिंदूंच्या दरम्यान आहे, लिहायचं तिथं। आणि म्हणून बिंदू R हा बिंदू P व Q च्या दरम्यान आहे। या पद्धतीने याचं उत्तर पूर्ण करायचं। बोला, करू शकता या पद्धतीने। ठीक आहे। आता अजून एक उदाहरण दाखवतो बघा की डिस्टन्स RS दिलेलं आहे। डिस्टन्स RS बरोबर 8, त्यानंतर आहे डिस्टन्स ST बरोबर 6 आणि डिस्टन्स RT बरोबर 4। ठीक आहे। आता याच्यामध्ये सर्वात मोठं अंतर किती आहे? तर डिस्टन्स RS मोठं अंतर लिहायचं पहिलं। ठीक आहे। आणि राहिलेल्या उरलेल्या दोन अंतरांची बेरीज घ्यायची। तर डिस्टन्स ST अधिक डिस्टन्स RT बरोबर 6 अधिक 4 म्हणजेच किती येणार? हे 10 येणार। बरोबर आहे। आता हे दोन्ही अंतर समान आहेत का? पहा, समान नाही तर लिहायचं इथं की डिस्टन्स RS हे समान नाही डिस्टन्स ST अधिक डिस्टन्स RT च्या। ठीक आहे। आणि म्हणून दिलेले बिंदू R, S, T हे एक रेषीय नाही।
या पद्धतीने उत्तर पूर्ण करायचं. जर ते एक रेषीय नसतील आहे का नाही, तर कोणता बिंदू कोणाच्या दरम्यान आहे हे आपल्याला सांगता येणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्हाला उरलेले जे 4 प्रश्न आहेत, 4 उदाहरणे आहेत, या प्रश्न क्रमांक 3 मधील हे 4 उदाहरणे तुम्हाला काय करायचे, याच पद्धतीने सोडवायची आहे. ठीक आहे. पुढचं उदाहरण पाहूया. प्रश्न क्रमांक 4 आणि 5 हे जे 2 उदाहरणे दिलेली आहेत ती सारखीच आहे पहा. उदाहरण क्रमांक 4 आणि उदाहरण क्रमांक 5. ठीक आहे. त्यापैकी 4 चौथं उदाहरण मी सांगतोय आणि 5चं उदाहरण जे आहे ते तुम्ही सोडवायचं आहे. ठीक आहे. प्रश्न या पद्धतीने आहे की एका संख्या रेषेवर ए, बी आणि सी हे बिंदू असे आहेत की डिस्टन्स AC बरोबर 10, डिस्टन्स CB बरोबर 8, तर डिस्टन्स AB काढा आणि सर्व पर्यायांचा विचार करा. ठीक आहे. सर्व आता 3च पर्याय असू शकतात. जर 3 बिंदू आपल्याला दिले असतील A, B आणि C दरम्यान, त्याच्या व्याख्येमध्ये आपण पाहिलं की एकदा A हा दरम्यान असू शकतो, नंतर B हा दरम्यान असू शकतो आणि तिसरा C हा दरम्यान असू शकतो इतर 2 बिंदूंच्या. बरोबर आहे ना. तर त्या 3 पर्यायापैकी जेवढे आपल्याला शक्य होतील 3 पैकी 2, कमीत कमी 2 तर होणारच आहेत. ठीक आहे ना. पण तिन्हीच्या तिन्ही पर्याय शक्य होणार नाही, कारण अंतर 2 बिंदूमधील अंतर हे कसे असते, ऋणोत्तर संख्या असते. बरोबर आहे ना. आपण बघितली की ऋणोत्तर वास्तव संख्या असते. ऋणोत्तर वास्तव संख्या जी आहे हे 2 बिंदूमधील अंतर असते. त्यासाठी अंतर हे नेहमी कसं असलं पाहिजे, धन असलं पाहिजे. फक्त त्याच पर्यायांचा आपल्याला काय करायचं इथं विचार करायचा आहे. तर त्यापैकी पर्याय नंबर 1 या पद्धतीने असू शकतो की A', C', A', C', B. आता जर याची आकृती आपल्याला जर काढायची झाली तर A', C', B असा असू शकते. पहा, हा पहिला पर्याय असा असू शकतो की इथं मी हा बिंदू A घेतला. ठीक आहे. AC इथं C घेतला आणि त्यानंतर B इथं B घेतला. बरोबर आहे. तर A आणि C यामधील अंतर तुम्हाला दिलेले 10 आणि C आणि B यामधील अंतर दिलेले तुम्हाला 8. तर तुम्ही डिस्टन्स AB काढू शकता. बरोबर आहे का नाही, काढू शकता ना. तर लिहू शकतो आपण इथं की हा पहिला पर्याय झाला A', C', B. तर इथं आपण लिहू की डिस्टन्स AB बरोबर डिस्टन्स AC अधिक डिस्टन्स CB म्हणजेच काय येणार, हे 10 अधिक 8 म्हणजेच किती येणार, 18. बरोबर आहे, 18. आणि म्हणून जर बिंदू C हा A व B च्या दरम्यान असेल तर डिस्टन्स AB बरोबर किती येणार, 18 येणार. हा झाला पहिला पर्याय, पहिला ऑप्शन झालं हे. ठीक आहे. त्यानंतर दुसरा पर्याय नंबर 2. पर्याय नंबर 2 मध्ये असं असू शकतोय की A', B', C म्हणजे बिंदू B हा A आणि C च्या दरम्यान असेल. बरोबर आहे. आता त्याची जर आपण आकृती काढायचं म्हटलं तर ती आकृती या पद्धतीने येईल. पहा, हा इथं बिंदू A घेतला. ठीक आहे. त्यानंतर इथं बिंदू B घेतला. आणि बिंदू C येईल. इथं बिंदू C येईल कारण डिस्टन्स AC हे अंतर आपल्याला दिलेलं आहे आणि इथं बिंदू B येईल. बरोबर आहे. तर इथं A पासून C चं अंतर हे दिलेलं आहे तुम्हाला 10 आणि C पासून B चं अंतर हे अंतर दिले तुम्हाला 8. तर आपण डिस्टन्स AB काढू शकतो, काढता येईल आपल्याला. बरोबर आहे. वजाबाकी घेतली तर तुम्हाला डिस्टन्स मिळून जाणार आहे. ठीक आहे. अशा वेळेस डिस्टन्स AC समीकरण आपलं जसं आहे त्याच पद्धतीने लिहितो मी की डिस्टन्स AC बरोबर डिस्टन्स AB अधिक डिस्टन्स BC मग डिस्टन्स AC ची किंमत किती येणार, 10. डिस्टन्स AB हा आपल्याला काढायचा आहे. बरोबर आहे. अधिक डिस्टन्स BC किती आहे, 8 आहे. तर ते 10 धन 8 आहे, डाव्या बाजूला आलं तर ऋण 8 बरोबर डिस्टन्स AB मिळेल. आणि म्हणून डिस्टन्स AB बरोबर 10 वजा 8 म्हणजेच किती येणार आहे, ते 2 येणार आहे. आणि म्हणून जर बिंदू B हा
ए व सी च्या दरम्यान असेल तर डिस्टन्स ए बी बरोबर किती येणार आहे तुम्हाला 2 मिळणार आहे. डिस्टन्स ए बी बरोबर किती मिळणार आहे 2 मिळणार आहे. बरोबर आहे. तर या पद्धतीने या 2 शक्यता तुम्हाला शक्य आहेत. आता तिसरी शक्यता फक्त चेक करा होते का पॉसिबल ते. म्हणजे बिंदू सी हा आपल्याला काय घ्यायचा आहे, बिंदू सी हा कुठे घ्यायचा आहे, दरम्यान घ्यायचा आहे. पहा जर तिसरी शक्यताचा विचार केला आपण होणार तर नाही येते, पण आपण जर बिंदू सी हा बिंदू सी नव्हे बिंदू ए हा दरम्यान घ्यायचा आहे तर इथं सी, इथं ए आणि इथं हा बी घेतला आपण. बरोबर आहे. मग डिस्टन्स ए सी हे डिस्टन्स ए सी आपल्याला दिलेलं आहे. किती आहे डिस्टन्स ते 10 आहे. बरोबर आहे. आणि डिस्टन्स सी बी हे किती दिलेलं आहे 8 दिलेलं आहे. म्हणजे मोठं जे अंतर आहे ते 8 दिलेलं आहे आणि छोटं जे अंतर आहे ना ते 10 दिलेलं आहे. बरोबर आहे. विसंगती आहे. कशी आहे, विसंगती आहे. म्हणजे ही शक्यता म्हणजे आपल्याला शक्य मानता येत नाही. म्हणून या शक्यतेचा आपण विचार करणार नाही. फक्त या 2 शक्यताच आहेत. हे 2च पर्याय आपल्याला भेटतील ज्यामध्ये डिस्टन्स आपण ए बी काय करू शकतो, काढू शकतो. आणि म्हणून या शक्यतेचा आपण विचार करणार नाही. ठीक आहे. याच पद्धतीने तुम्ही काय करायचंय, प्रश्न क्रमांक 5 हा प्रश्न क्रमांक 5 याच पद्धतीने या 2 पर्यायानुसार त्याला काय करायचं तुम्ही सोडवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 या पद्धतीने आहे, आकृती काढून प्रश्नांची उत्तरे लिहा. पुढचा प्रश्न आहे, आकृती काढून प्रश्नांची उत्तरे लिहा. बरोबर आहे. आता 2 बिंदू मधील अंतर आपण पाहिलं. इथं समजा ए आणि बी हे 2 बिंदू दिले असतील तुम्हाला. इथं बिंदू ए आहे आणि इथं बिंदू बी आहे. बरोबर आहे. तर या 2 बिंदूतील अंतर त्याला आपण डिस्टन्स ए बी ने दर्शविलेलं आहे. बरोबर आहे. डिस्टन्स ए बी ने काय केले ते आपण दर्शवलं आहे. बरोबर आहे. पण या 2 बिंदूला आपण जोडलं तर आपल्याला एक रेषाखंड मिळते. काय मिळते, रेषाखंड. तर या 2 बिंदू मधील अंतर म्हणजेच काय, तर त्या रेषाखंडाची लांबी. जेवढी लांबी असणार आहे तेवढंच त्या 2 बिंदू मधील काय असणार आहे, अंतर आहे. तर डिस्टन्स ए बी ला आपण लेंग्थ ऑफ ए बी असंही काय करू शकतो, लिहू शकतो. म्हणजे रेषाखंड ए बी ची लांबी. आता इथं काय सांगितलंय या प्रश्नामध्ये की आकृती काढून प्रश्नांची उत्तरे लिहा. आकृती काढायला सांगितले की जर एक्स डॅश वाय डॅश झेड, याचा अर्थ काय, तर हे तिन्ही बिंदू कसे बिंदू आहेत, एक रेषीय बिंदू आहेत, एकाच रेषेवरती आहे. आणि बिंदू वाय हा एक्स आणि झेडच्या काय दरम्यान आहे. बरोबर आहे. जर एक्स आणि झेडच्या दरम्यान बिंदू वाय असेल तर आपल्याला समीकरण मिळतंय दरम्यानतेनुसार. बरोबर आहे. तर इथं आपण लिहिणार उत्तर या पद्धतीने, ही आकृती या पद्धतीने येणार की आपल्याला दिलेलं आहे की एक्स डॅश वाय डॅश झेड म्हणून समीकरण कसं येईल, लेंग्थ ऑफ एक्स झेड, एक्स पासून झेडचं अंतर. बरोबर आहे. बरोबर लेंग्थ ऑफ एक्स वाय अधिक लेंग्थ ऑफ वाय झेड. ठीक आहे. किमती ठेवा. एक्स झेडचं अंतर दिले तुम्हाला 3 वर्गमुळात 7 बरोबर लेंग्थ ऑफ एक्स वायचं अंतर दिलेलं आहे वर्गमुळात 7 अधिक लेंग्थ ऑफ वाय झेड. ठीक आहे. मग तुम्हाला मिळेल 3 वर्गमुळात 7. इथं धन 7 आहे, उजव्या बाजूला धन 7 आहे, डाव्या बाजूला घेतलं तर काय होईल ते ऋण 7 होतील. ऋण 7 बरोबर तुम्हाला मिळेल लेंग्थ ऑफ वाय झेड. आणि म्हणून 3 वर्गमुळात 7 मधून 1 वर्गमुळात 7 वजा करायचे. कर्णींची वजाबाकी आपण पाहिलेलं आहे, शिकलेलो आहोत. बरोबर आहे ना. वर्गमुळात 7 हा सामायिक आहे. ठीक आहे. फक्त आपल्याला 3 मधून 1 काय करायचंय, वजा करायचंय. तर 3 मधून 1 गेले किती राहणार आहे, 2 वर्गमुळात 7 बरोबर लेंग्थ ऑफ वाय झेड. आणि म्हणून लेंग्थ ऑफ वाय झेड बरोबर 2 वर्गमुळात 7. या पद्धतीने जसं आपण इथं केलं त्याच पद्धतीने फक्त इथं डी च्या ऐवजी काय वापरलेलं आहे, एल वापरलेलं आहे. तर इथं 3 उदाहरणे या पद्धतीने दिलेली आहेत. तर 3 पैकी 1 उदाहरण मी सांगितलेलं आहे आणि उरलेली जी 2 उदाहरणे आहेत तुम्हाला याच पद्धतीने काय करायची, ती सोडवायची आहे. आणि त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 आहे की एक रेषीय नसलेले 3 बिंदू. एक रेषीय नसलेले म्हणजे तिन्ही बिंदू एका रेषेवरती नसणार आहेत. समजा हे 3 बिंदू घेतले मी, एका रेषेवरती नसणार आहे. बरोबर आहे. तर कोणती आकृती तयार होते, या 3 बिंदूंना आपण जोडलं तर कोणती आकृती तयार होते, इथं बोला कोणती आकृती तयार झाली, एक त्रिकोण तयार होतो. काय तयार होतो, एक त्रिकोण
तयार होतो. तर या पद्धतीने सराव संच 1.1 मधील काय करायचे तुम्हाला उदाहरणे सोडवायची आहे. ठीक आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या प्रकरणातील पुढचा भाग पाहूया. धन्यवाद.